त्याच्यासाठी योग्यता प्रमाणपत्र म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट लागतं. त्याच्यानंतर ते टँकर ज्या गाडीवर बसवलं जातं तर त्याच्यासाठी RTOची परमिशन लागते. कारण हे ट्रकवरती, ट्रॅक्टरवरती किंवा साध्या 407 जो टेम्पो असतो त्याच्यावरती हे फीड केलेले असतात. बाजूचे काही ते फाळके वगैरे लावलेले नसतात. त्यामुळे ते टँकर जर उलटलं तर ते कोणाच्या अंगावर पडून मानहानी म्हणजे मोठ्या मनुष्यहानी होऊ शकते. ते आणि जे ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडे सुद्धा लायसन्स नसतं. हा काय नाव दादा? पंकज मस्के, कुठे घेऊन चालले? जय भवनगर. बरं, तुमच्याकडे फिटनेस सर्टिफिकेट आहे का? फिटनेस सर्टिफिकेट नाही, लायसन आहे का? लायसन घरी राहिलेलं आहे लायसन. बरं, या गाडीचे कुठले कागदपत्र तुमच्याकडे आहेत का? हो आहेत ना. काय आहे, कुठे आहेत? का आहेत ना, आहेत का? RC बुक आहे ना आपल्यापाशी. आरसी बुक आहे. फिटनेस सर्टिफिकेट? ते नाही आपल्याकडं. फिटनेस सर्टिफिकेट नाही, फिटनेस नाही, त्याचा पासिंग म्हणजे इन्शुरन्स आहे आणि ते आहे. आणि गाडी कुणाची आहे? माझीच आहे तुमची स्वतःची. फिटनेस सर्टिफिकेट का नाही? सर, तेच निघत नाही ना, टाकीच निघत नाही ना.